बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, विशेष विनंती व निवेदन. हे पुस्तक काही वाचकांना ब्राह्मण द्वेषाने भरलेले वाटेल, पण लेखकांच्या मनात ब्राह्मणांबद्दल द्वेष भावना नाही. तसेच बहुजन समाजाच्या मूर्खपणाबाबत वा अज्ञानाबाबत प्रेम नाही. पुस्तकातील भाषाशैली भारतीय वैदिक साहित्यासारखी सहज, स्वाभाविक व समजण्यास सोपी आहे. पुराणासारखी रंजक आहे. वैदिक साहित्य लिहिताना काही लेखकांनी जसा वैदिकांचाच विचार करून त्यांच्यात कल्याणाबाबत लिखाण केले आहे व बहुजन विरोधात गरळ ओकली आहे, तो प्रकार या पुस्तकात नाही. बहुजनांना आपल्या हिताप्रती जागृत करण्यावर भर आहे. त्यामुळे भारतीय सामाजिक, आर्थिक, साहित्यिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन कसे भ्रष्ट व ब्राह्मणवादी झालेले आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे करताना ज्याच्या त्याच्या कृत्याचे पाप ज्याच्या त्याच्या पदरात टाकलेले आहे. भारताचा प्राचीनच नव्हे अर्वाचीन इतिहासही मिथके, कथा, गावगप्पा, कहाण्या, लोकनाट्य अशा कमी भरवशाच्या पुराव्यावर लिहिलेला आहे. त्यामुळे सांस्कृतिक इतिहासासाठी भरभक्कम साधनेही नाहीत. जे ऐकले, पाहिले, वाचले, कळले त्याच आधारावर ही मांडणी आहे. वाचकांनी आपापल्या अकलानुसार सांगड घालून आपली माहिती पडताळून घ्यावी, तर्काचाही वापर करावा. हे पुस्तक बहुजन समाजाच्या अस्मिता जागृत व्हाव्यात एवढ्याच नम्र भावनेने लिहिलेले आहे. त्यामुळे बहुजनांनी पुस्तक वाचताना आपल्या धडावर आपलेच डोके ठेवावे. मेंदूचा उत्तम वापर करावा. हे पुस्तक भारतातील वैदिकांनी उर्फ आर्यांनी उर्फ सनातन्यांनी उर्फ ब्राह्मणांनी व त्यातल्या त्यात अत्यंत नीच, हलकट, विकृत मनोवृत्तीच्या कर्मठ कोकणस्थांनी बहुजनांना कसे सूत्रबद्ध पद्धतीने बदनाम केले आहे याची ओझरती ओळख करून देण्यासाठी उचललेले पाऊल आहे. ह्या पावलाची पाऊलवाट व पाऊलवाटेची वहिवाट व्हावी. बहुजनांचा डागळलेला अपमानाचा विकृत इतिहास गाडून टाकण्याची क्षमता आमच्या नव्या पिढीमध्ये यावी हीच भावना आहे. त्यासाठी इतिहास कसा वाचावा व इतिहास कसा लिहावा हे समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ. मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम 19व्या शतकाच्या मध्यात ग्रॅड डफ याने लिहिला. त्याने लिहून ठेवले की महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्ग मराठा समाजात जनावरांपेक्षा थोडी जास्त किंमत देतो. त्यानंतर ब्राह्मण समाजातील कीर्तने, रानडे, राजवाडे असे अनेक ब्राह्मण इतिहासकार पुढे आले. त्यांनी त्यांच्या सोयीचा इतिहास लिहून ठेवला. ब्राह्मणांचे स्तोम माजवणे. त्यामुळे इतिहास कोणी घडवला यापेक्षा तो कोणी लिहिला यावर त्या इतिहासाची सत्यता अवलंबून राहिली. भारताचा इतिहास हा ब्राह्मणांचा, ब्राह्मणी लेखकांचा इतिहास झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला अनेक झिरो ब्राह्मणांचे हिरो झाल्याचे दिसते, तर अत्यंत महापराक्रमी बहुजन हिरोंचे ब्राह्मणांनी झिरो केल्याचे दिसते. ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. हिंदू धर्मातील अवतार परंपरा समजून घेताना ह्या बाबी ध्यानात ठेवाव्यात. ब्राह्मण इतिहासकारांनी बहुजनांचा इतिहास विकृत लिहिला व लिहित आहेत. आपल्या वर्णवर्चस्वाचा प्रचंड अहंकार असणारा ब्राह्मण वर्ग हा सर्व बहुजनांवर वर्चस्व गाजत असतो. बहुजन समाजास लिहिताच येत नव्हते, त्यामुळे त्याने लिहिले नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी भारतातील बहुजन समाजासाठी सर्वप्रथम शिक्षण सुरू केले. केवळ 150 वर्षातील हा आमच्या स्वाभिमानाचा इतिहास आम्ही समजून घेण्यास अपयशी ठरलो आहोत. परिणामी ब्राह्मण वर्गाची हरामखोरी टप्प्याटप्प्याने अशी सुरू आहे.